आमचे सगळ्यांचे लाडके आमदार, आमच्या नगरसेवक आणि सगळे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे इथे जमले. जरी ही पार्टीचे कोणतेही राजकीय कामही नसतं तरी आता शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणलं जातं. बसलेले सगळे पदाधिकारी आणि इथे जमलेले माझ्या बहिणींना भाव, मला माहिती मला अर्धा तास उशीर झाला. मला माहिती सगळ्यांना रेव्हन्यू कमिटीकडे जायचं आहे. तर मी एवढंच म्हणेन, हा पहिला शिवसृष्टी महोत्सव 2016 प्रत्येक समाजातल्या लोकांनी नेहमी आपल्याकडे काही ना काही त्या समाजासाठी एक लेगसी म्हणून सोडून जाणं महत्त्वाचं असतं. जसं राजकारण्याकडून अपेक्षा असते की त्यांनी जेव्हा मी आज एक मतदान केलं एका खासदाराला, आमदाराला, कॉर्पोरेटरला, ती माझी क्षमता मतदानापासून 5 वर्षानंतरच्या मतदानापर्यंत फक्त राहू नये. तर मी सुजाण नागरिक आहे, तर त्या 5 वर्षात खासदार असो, आमदार असो, नगरसेविका असो, त्यांनी काय केलंय ह्याचा जाब विचारणं. जेवढी जबाबदारी माझं तुमच्यासाठी काम करण्याची ड्युटी असते तेवढीच तुमची जबाबदारी असते की तुम्ही आणलेला लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी काम करतो की नाही हेही जाणून घेणं सुजाण नागरिकाचं काम असतं. अशा माझ्या मतदारसंघात भरपूर जागा आहेत. म्हणजे तुम्ही बांद्रा पश्चिमला आला जिथे आशिषचे आमदार आहेत, मी खरं सांगते प्रत्येक गल्लीत ऍक्टिव्हिस्ट आहे तिकडे. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिस्ट हा फक्त मतदानाच्या क्षणी किंवा मतदानाच्या निवडणुकीच्या आधी नाही, तो पूर्ण 5 वर्ष त्याचा अजेंडा बनवलेला असतो. काही लोकांचे पॉलिटिकल अजेंडे असतात, काही लोकांचे खरे अजेंडे असतात की माझ्याकडे झाड का कापलं जातं, माझ्याकडे रस्ता होत नाही, एखादे स्पोर्ट्स सेंटर का होत नाही. पण काही असे लोक असतात जे सुजाण नागरिक आहेत. नेहमी आपण म्हणतो की जब तक 2 हात मिळते साथ में काम कैसे नहीं कर सकते. मी हात पुढे घेतला आणि ज्या नागरिकांनी मतदान दिलं त्यांनी समजा मला हात नाही दिलं तर आपण एकतर काम करू शकत नाही. मी माझ्या इलेक्शनला म्हणायचे आपण PPP मॉड्यूलवर काम करतो, पब्लिक पॉलिटिशियन पार्टनरशिप. जोपर्यंत फक्त मतदानाचा नुसतं एकमेकांकडून अधिकार घ्यायचा आणि तुमच्याकडून मत घ्यायचा अधिकार दाखवायचा, त्यानंतर समजा काहीच झालं नाही तर मला वाटतं आपलीही जेवढी माझी चूक आहे तेवढी तुमची चूक ठरली जाते. म्हणजे असं मला माफ करा मी असं म्हणू इच्छिते, कारण की समाज सगळ्यांपासून बनलेला असतो. त्याच्यात मी पण जेवढी महत्त्वाची तेवढी तुम्हीही महत्त्वाची. जोपर्यंत आपण ती जबाबदारी घेत नाही समाजात की मी माझ्या खासदाराला प्रश्न विचारू शकतो की नाही, खासदार मला तो उत्तर देण्याची तयारी करतो, तोपर्यंत ती खेळी किंवा एकमेकांनी आपण एकत्र काम करून पुढे समाजाला कसं घेऊन जाऊ शकतो. जेव्हा माझ्याकडे शिवसृष्टीचे आधीचे ट्रस्टी काका सगळे नेहमी येत असतात, कारण की जेव्हापासून कलेक्टर नाही म्हणजे 1980 पासून शिवसृष्टी बनलेली आहे आणि तेव्हा फक्त जन्मले होते. तुम्ही विचार करा, तुमच्या 36 वर्षाचा प्रवास मला 2 वर्षात किती त्रास आहे आणि एवढे माझ्यावर प्रेशर टाकलंय. सगळ्यांना माहिती आहे बसलेले उघडे काका असो सगळे असो, त्यांना माहिती आहे की जेव्हा प्रयत्न कलेक्टर मॅनसाठी आपण सरकार म्हणून केलेला आहे. हा काय मी प्रयत्न केला नेहमीचा हक्काच प्रयत्न केला, पण नेहमी दर आठवड्याला मला आठवण करून देणं की पुन्हा एवढं झाल्याच्या पुढे काय राहिलं, पुढे काय राहिलं, अजून 2 स्टेप राहिल्या, काय करायचं, रेव्हेन्यूकडून काय चालू आहे, मुख्यमंत्र्यांकडून काय चालू आहे. तर नेहमी तो पाठपुरावा घेऊन माझ्या नेहमी चेक ठेवायचं काम शिवसेनेच्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे कलेक्टर मॅनचा महाराष्ट्राचा मुद्दा हा फक्त शिवसृष्टीच्या लोकांनी पुढे ढकललेल्यामुळे तो झालेला आहे आणि त्यामुळे तो जियार निघालेला आहे. त्यामुळे तुमचा तुम्हाला धन्यवाद देते की जे मी म्हणते जाणता जो नागरिक असो, सुजाण असो, त्याच्या हक्काची लढाई आणि त्यांनी जे मतदान केले ते आपल्या लोकप्रतिनिधीकडून ते काम काढून घेणं ते खूप भूमिके कळण्याची शिवसृष्टीच्या लोकांना माहिती आहे. जरी राजकारण नसेल तरी समाजकारणातून फक्त राजकारणानेच काम करायचं नसतं तर आपण सगळे त्या समाजाचा भाग आहोत. पण शिवसृष्टी महोत्सव हा फार एक वेगळा प्रकार, वेगळा उपक्रम आपण उपक्रम करतो. या उपक्रमातून एवढंच दिसतं की समाज म्हणून आपण एकत्र यावं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून लोकांशी जुळावं, स्पोर्ट्स असो, कल्चर असो. ते धर्मेची बातें होती है, एक दूसरे को देखो, कोणी कोणाला साखर दिली, साखर वाटची भरलेली आपण एकमेकांचे तेवढेच आपण कोबडे होतो. कोणा घरात लग्न बिग्न असेल किंवा कोणी वाढलं तर आपण एकमेकांचे दरवाजे करून बघतो समोर काय. मुंबईत तर कोणाला वेळ नसतो एकमेकांच्या घरात काय चालू बघण्यासाठी. पण हा समाज हा देश पुढे जायचा असेल तर लोकांना आपण कल्चरली थिंकिंग वाईज एकत्र आलो नाही, एकत्र काही ना काही केलं नाही तर तो एकजूट असलेला समाज कधीच असणार. आदरणीय पंतप्रधानांनी डिमॉनिटायझेशन काढलं म्हणजे मुंबईत कुठेही विचारतो थोडा त्रास होतो, पण त्या समाजाने ठरवलं की आम्ही पंतप्रधानांच्या सोबत आहोत. असा समाज कधीच घडत नव्हता, पण तो हा खूप वर्षांनी आपल्याला दिसतो. असाच तो समाज घडत राहावा, पुढे जावं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जे माझ्याकडून मी आता बास्केटबॉलची खेळ मला फुटबॉलपेक्षा बास्केटबॉल खूप चांगला. जेव्हा
पहिली सुरुवात आहे नव्या टीमची आणि ती नवी टीम एकदम तरुण तरुणगार आहे. मला जे जे प्रसिद्ध झाले त्यांनी जाताही होती. जोपर्यंत असं जर्नी जेव्हा आपण प्रत्येक 20-30 वर्षात जोपर्यंत नवी पिढी येत नाही तो विचार पुढे घेऊन जातो, तो विचार चिरड. त्यामुळे तरुणाईचा जोश आणि सगळे आपले जे प्रसिद्ध असलेले काका त्यांचा होश एकत्र घेऊन एवढा चांगला महोत्सव केला आहे. असाच महोत्सव, असंच खेळण्याचं वातावरण, असाच समाज पुढे जावा. जेवढी माझी जबाबदारी तुम्ही